आता पाहूया कसा सुरू आहे लोकसभेचा धुरळा, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। आंबेडकरांनी कितीही टीका केली तरी मी त्यांच्यावर बोलणार नाही। आंबेडकर आणि आम्ही हुकुमशाही विरोधात एकत्र आलो होतो। उद्धव ठाकरेंचं वक्तव्य मात्र राऊतांवर केलेले आरोप तथ्यहीन असंही केलं स्पष्ट। प्रकाशजींना पण सांगेन की आपण हुकुमशाही विरुद्ध एकत्र आलो होतो। ठीक आहे, आज जरी तुमचं आमचं जमलं नसेल तरी सुद्धा ते भविष्यात जमणारच नाही अशी भूमिका घेऊ नका। अगदी संजय राऊतांवरती त्यांनी काही आरोप केले ज्याच्यामध्ये तथ्य नाही। तर ठाकरेंसोबत सकारात्मक चर्चा झाली, पण अचानक मशालीवर लढण्याचा निरोप आला। शेट्टींची प्रतिक्रिया, 30 वर्ष शेतकरी चळवळीत असताना मशालवर कसं लढणार? राजू शेट्टींचा ठाकरेंना सवाल। 2 वेळा मी उद्धवजींना भेटलो, बराच सविस्तर चर्चा झाली होती आणि त्यांना काही अंशी ते पटलेलं सुद्धा होतं। त्यांच्याकडून निरोप आला की तुम्ही मशाल चिन्हावर लढलं पाहिजे। गेली 30 वर्ष मी शेतकरी चळवळीमध्ये आहे आणि त्यामुळे मी मशाल चिन्ह घेणार नाही। राजू शेट्टींना मवियासोबत घेण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला, पण मशालवर लढता येणार नाही असा निरोप राजू शेट्टींनी दिला। संजय राऊतांची माहिती। त्यांना विनंती केली, आपला पक्ष रितसर महाविकास आघाडीत सामील होऊ द्या। आम्ही त्यांना दुसरी विनंती केली की तुम्ही मशाल चिन्ह घ्या, आम्ही तुम्हाला तिन्ही पक्ष पाठिंबा देतो। त्यांनी विचार करायला वेळ घेतला आणि त्यांच्याकडून निरोप आला की मला मशाल चिन्ह घेता येणार नाही। नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळेल, उमेदवारीही मलाच मिळणार, खासदार हेमंत गोडसेंचा दावा। मी रिक्षावालापासून ते टॉप इंडस्ट्रियलिस्टना सहज उपलब्ध होणारा खासदार, गोडसेंचं वक्तव्य। अप्रत्यक्षपणे भुजबळांविरोधात भूमिका घेत नाशिकच्या पुरोहित संघाचा हेमंत गोडसेंना पाठिंबा। गोडसे देवी देवतांबद्दल कधीच आक्षेपार्ह बोलले नाहीत। पुरोहित संघाच्या अध्यक्षांकडून पाठिंब्याचं पत्र जारी। शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे आणि शरद पवारांची पुन्हा एकदा भेट। पवारांसोबत बीड लोकसभेसंदर्भात चर्चा, शरद पवारांच्या निर्णयाची प्रतीक्षा, मेटेंची प्रतिक्रिया। राजकारणात सक्रिय होत असल्यामुळे आता त्यांच्याकडनं आम्हाला निर्णयाची प्रतीक्षा आहे। आज नाही, चर्चा अजूनही चालूच आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये आज जी काही आम्ही भूमिका मांडलेली आहे, पक्षाने मांडलेली आहे आणि आम्ही देखील मांडलेली आहे, त्यावरती निर्णयाची प्रतीक्षा आहे। शरद पवारांनी वर्ध्यातून पंजा गायब केला। काँग्रेसला हद्दपार करण्याचं काम पवारांनी केल्यानं त्यांचे आभार। रामदास तडस यांची उमेदवारी अर्ज भरताना देवेंद्र फडणवीसांचा पवारांना टोला। आम्ही काँग्रेस मुक्त वर्धाचा नारा दिला, पण आम्हाला पंजा मात्र गायब करता आला। पवार साहेबांचे मनापासून आभार की पवार साहेबांनी वर्धेतला पंजा गायब करून दाखवला। जे आमचं स्वप्न होतं ते पवार साहेबांनी पूर्ण केलं। हार्डवर्क बीट्स मनी अँड मसल, सुजय विखेंचं चॅलेंज स्वीकारत निलेश लंकेंचं इंग्रजीतून ट्विट। माझ्यासारखं हिंदी इंग्रजी बोलून दाखवावं, या सुजय विखेंच्या आव्हानाला लंकेंनी दिलेलं उत्तर चर्चेत। संजय निरुपम यांची काँग्रेसमधून हकलपट्टी होणार, पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे होणार कारवाई। तर संजय निरुपम उद्या पक्ष सोडण्याची घोषणा करण्याची शक्यता।